हॅलो फ्रेंड्स, आज आपण बटरस्कॉच फ्लेवर बघत आहोत। हा 1 किलोचा केक आपण बनवत आहे बटरस्कॉच फ्लेवरचा। आणि हा क्रिकेट थीम केक आहे। एक 5-6 वर्षाचा मुलगा होता ज्याच्या मम्मी पप्पांनी येऊन ऑर्डर दिली। त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाला क्रिकेट खूप आवडतो आणि तो खूप क्रिकेट लवर आहे म्हणून। तर त्यांनी एक फोटो रेफरन्स म्हणून दिलेला आणि सांगितलेलं की अशा प्रकारे केक बनवा। म्हणजे त्यांना जास्त फॉन्डंट पण नव्हतं पाहिजे, म्हणजे सिंपल केक पाहिजे होता, पण त्याच्यातच क्रिकेटवालं थीम करून पाहिजे होता। तर आम्ही आयसिंग ऑलरेडी करून ठेवलेलं, बटरस्कॉचचं लेअरिंग आणि आयसिंग करून ठेवलं। आणि त्याच्यानंतर आता व्हिपिंग क्रीमनी व्यवस्थित केक फिरवून घेतला, व्यवस्थित एकसारखा फिरवून घेतला। आता ग्रीन कोनमध्ये आपण जे भरली आहे क्रीम, त्याच्या साहाय्याने आपण आहे ना मध्ये मैदान करत आहोत। हे मैदान दिसणार आहे नंतर, एकदम जे क्रिकेटला असतं ना मैदान, ते मैदान करून घेणार आहे। आणि साईडनी हे ग्रासवालं नोझल वापरलं आहे ज्याच्याने ग्रास निघतं, तर त्याची बॉर्डर करून घेतली। आणि खालीसुद्धा आपण आहे ना मेन केकला ग्रासवालीच म्हणजे बॉर्डर करून घेणार आहे। आणि पूर्ण जो गोल्डनवाला बोर्ड आहे ना, तो सुद्धा फुल ग्रीन करून घेणार आहे, सो दॅट आपल्याला ते ग्रास आणि असं ग्रीन कलरचं म्हणजे मैदान वाटलं पाहिजे। क्रिकेट थीमचा केक आहे त्यासाठी आपण हे करणार आहोत। आता बघा, त्याच्याच आता हे झालं फिरवून व्यवस्थित। आता तिथेच आपण मेन केकला ग्रीन ग्रास करणार आहे। जशी आपण वरती केली आहे ना तशीच ग्रीन ग्रासची, हे बघा अशा प्रकारे ग्रीन ग्रासची बॉर्डर करून घेणार आहे। ऑलमोस्ट केक रेडी आहे। बॅट आणि बॉल तर आपण ऑलरेडी फॉन्डंटचे बनवून ठेवलेले, छोटे छोटे होते ते आपण बनवून ठेवले। आणि हे टूथपिक घेतले 3, त्याचे स्टंपही बनवून घेतले। 3 टूथपिकचे स्टंप बनवले आणि एक टूथपिक थोडासा मध्ये कट करून वरती ठेवून घेतला, म्हणजे व्यवस्थित स्टंपचा शेप आलेला आहे। आणि ही बॅट आणि हा बॉल ऑलरेडी आपण बनवलेला फॉन्डंटचा। बघा आपला केक रेडी झाला आहे। आता आपण सिल्वर कलरचा स्प्रेनी केकवर असं स्प्रे करून घेणार आहोत, म्हणजे केक एकदम शायनी दिसणार आहे, शायनी लुक येणार आहे केकला। केक आपला पूर्णतः रेडी झाला आहे जाण्यासाठी। कसा वाटला नक्की